या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट समोर येते। हगवणे पिता पुत्राला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणात दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आपण महत्त्वाची अपडेट बघतोय। वैष्णवी हगवणेला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या हगवणे पिता पुत्रांना आज कोर्टात आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता या दोघांनाही 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। खरं तर ब्रेकिंग न्यूज आहे ही। हगवणे पिता पुत्राला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती आहे? आता या दोनही पिता पुत्राला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दोन्ही पिता पुत्र म्हणजेच राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि या पोलीस कोठडी सुनावल्यानंतर दोन्ही आरोपींना एका खासगी गाडीतून या रस्त्यावरून जे आहे ते पोलिसांनी त्यांना बाहेर घेऊन गेलेलं आहे। कोणतेही सुगावा पोलिसांनी या ठिकाणी माध्यमाला या ठिकाणी लागू दिला नाही। माध्यमाला चकवा देत पोलीस जे आहेत त्या दोन्ही आरोपींना कोर्टाच्या बाहेर सुरक्षिततेच्या कारणावरून जे आहेत ती त्यांना बाहेर काढले। आरोपीचे वकील आपल्याशी आहेत। किती दिवसाची पोलीस कस्टडी? 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। दोन्ही आरोपींना 28 तारखेपर्यंत पीसी असणार आहे। काय सरकार पक्षाकडून मागणी करण्यात आली पण तुम्ही काय उत्तर दिले? नाही, सरकारी पक्ष, मी वकील नाहीये, मी फक्त बघण्यासाठी वकील होतो त्या ठिकाणी। 5 दिवसाची पीसी मिळालेली आहे। काय बोलणं झालं आतमध्ये? काय सुनावणी? आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे आणि हुंडाबळीचे हे सेक्शन आहे। त्या सेक्शन अंतर्गत सरकारी वकील पक्षाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विरोध केला, म्हणून त्या ठिकाणी 5 दिवसाची पीसी दोन्ही आरोपीला मिळालेली आहे। काय बाजू मांडण्यात आली सरकारने? सरकारी पक्षाकडून प्रकरण गंभीर आहे, हुंडाबळी आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरती स्पष्टपणे दिसतंय त्या ठिकाणी की पीडितेला मारहाण झालेली आहे, पीडितेच्या हातावर मारहाण झालेली आहे आणि त्या कुटुंबाची ही मोडस ऑपरेंडी आहे। त्याच्या आधीच्या एका सुनेला सुद्धा अशाच प्रकारचा त्रास त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। आणि या दोन्ही आरोपी मागील 7 दिवसापासून बाहेर होते, ऍब्स्कॉन्ड होते आणि अधिक काही आरोपीने याच्यापेक्षा वेगळे गुन्हे काही केलेले आहेत का, अधिक कोणाला काही त्रास दिलेला आहे का, असे अटकेचे कारण होते। त्यामुळे माननीय न्यायाधीश महाराजांनी 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। गोपनीयता पाळण्याची खरं तर काही आवश्यकता नव्हती आणि का पाळण्यात आली आता हे खरं तर आम्ही वकील सुद्धा आम्हाला कळत नाही, परंतु गोपनीयता खरोखर आहे पाळण्यात आलेली आहे। आता ही मीडिया ट्रायल असल्यामुळे कदाचित पाळली असावी। मीडिया ट्रायल आरोपीचं वकीलपत्र आदरणीय दुशिंग सरांचं होतं आणि त्यांच्या ज्युनियरनी आर्ग्युमेंट केलेलं आहे आणि ओरिजिनल कंप्लेनंट कडून हर्षद निंबाळकर सर त्या ठिकाणी होते। मुद्दा हाच आहे की हे आरोपी मागील 7 दिवसापासून ऍब्स्कॉन्ड होते आणि या आरोपींनी जो काही गुन्हा केलेला आहे गंभीर गुन्हा आहे, एका पीडितेचा जीव गेलेला आहे आणि मग काहींची मागणी सुद्धा अशी आहे की मर्डरचे सेक्शन सुद्धा त्याच्यामध्ये लावावे अशी सुद्धा मागणी असल्यामुळे नाही, कोर्टात अशी अजूनपर्यंत मागणी झाली नाही। कोर्टात आता जो गुन्हा आहे हाच गुन्हा गंभीर आहे, त्याच्यामुळे ह्या आरोपींना 5 दिवसाची कस्टडी मिळावी आणि ती माननीय न्यायालयाने 5 दिवसाची कस्टडी दिली। रिमांडचे कारण हेच आहे की आरोपी म्हणजे हे जे आरोपी होते हे आरोपी मागील 7 दिवसापासून ऍब्स्कॉन्ड कुठे कुठे गेले, काय काय यांनी केलेलं आहे आणि तो तपास पोलिसांना करायचा आहे। त्याच्यासाठी पोलिसांनी पीसी मागितले आणि माननीय न्यायाधीशांनी 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली। वकील साहेब आपल्याला माहिती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।